चला आज मित्रांनो आपण या सैनिक स्कूल प्रवेश परीक्षाबाबत माहिती जाणून घेऊया। नेमकं सैनिक स्कूल प्रवेश परीक्षा यासाठी जर आपल्याला प्रवेश घ्यायचा असेल, सैनिक स्कूलमध्ये जर प्रवेश घ्यायचा असेल तर आपल्याला कोणकोणत्या प्रोसेसमधून आपल्याला जावं लागते ते आपण आज बघणार आहोत। तर जसं ग्रामीण भागातील प्रज्ञावान गुणवंत जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी जवाहर नवोदय विद्यालय आहे आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये ते स्थापन झालेले आहे। तर त्याच धर्तीवर आपले हे सैनिक स्कूल आहेत। आपल्या संपूर्ण देशामध्ये जर विचार केला तर 33 सैनिक स्कूल आपल्या देशामध्ये आहेत आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये 2 सैनिक स्कूल आहे। एक म्हणजे सातारा सैनिक स्कूल जी 1961 साली ज्यावेळेस भारत आणि चीनचं युद्ध झालेलं होतं त्यावेळेस स्थापन झालेली ती सातारा सैनिक स्कूल आहे। आणि ती सातारा सैनिक स्कूल ही आपल्या RIMC राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज जे डेहराडूनला आहे, उत्तराखंडला आहे, त्याच्या धर्तीवर आपल्या महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा सुरू होणारी जी सैनिक स्कूल आहे ती म्हणजे सातारा। आणि 2019 मध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये दुसरी सैनिक स्कूल स्थापन झालेली आहे ती म्हणजे चंद्रपूर या ठिकाणी। आणि सैनिक स्कूल स्थापन करण्यामागे हेतू हा होता की एक प्रकारे विद्यार्थ्यांना शिस्त लागावी, नेतृत्व गुण आणि त्यासोबतच विविध खेळ जे ऑलिम्पिकमध्ये जे खेळ खेळल्या जाते त्या खेळामध्ये विद्यार्थी चांगल्या पद्धतीने प्रावीण्य मिळवावे यासाठी म्हणून सैनिक स्कूल ओपन झालेले आहेत। ती ऑल इंडिया सैनिक स्कूल एंट्रन्स एग्जाम याद्वारे त्याची निवड केली जाते, याद्वारे ती परीक्षा आयोजन होते। तर त्याचे फॉर्म्स या वर्षी 30 ऑक्टोबर पर्यंत आपल्याला आवेदन पत्र भरणे गरजेचं आहे। जर आपण आवेदन पत्र भरलं नाही तर आपण परीक्षा देऊ शकणार नाही। म्हणजे हे सांगण्यामागे हेतू हा की माझे जे मित्र आहेत त्यांचे जे पाल्य आहेत, जे विद्यार्थी आहेत ते परीक्षेपासून वंचित राहू नये। आणि बरेचसे फोन कॉल्स येतात याविषयी, त्यामुळे माहिती द्यावी या अनुषंगाने हा व्हिडिओ बनवण्याचा हेतू आहे। तर आवेदन फॉर्म भरण्याची तारीख अजूनही गेलेली नाही, 30 ऑक्टोबर 2025 पर्यंत आहे। आपल्याला आवेदन फॉर्म भरत असताना काय काय गोष्टीची आवश्यकता आहे ते म्हणजे विद्यार्थ्यांचा आधार कार्ड असणे खूप गरजेचं आहे। त्यासोबतच डोमेशियल म्हणजे आपण या महाराष्ट्र राज्याचे रहिवासी आहोत यासाठी म्हणून तेही विद्यार्थ्यांचं डोमेशियल सर्टिफिकेट असणे खूप आवश्यक आहे, अधिवास प्रमाणपत्र। आता पूर्वी नॉन क्रिमिलियर पण आवश्यक असते, परंतु छोट्या मुलाचं नॉन क्रिमिलियर मिळू शकत नाही, त्यामुळे वडिलांचं नॉन क्रिमिलियर राहिलं तरी चालेल। आणि जातीचं प्रमाणपत्र हे विद्यार्थ्यांचं असणं खूप गरजेचं आहे। आणि ही वेबसाईट दिलेली आहे, या वेबसाईटवर जाऊन आपल्याला फॉर्म भरायचं आहे। AISSE2025.ntaonline.in म्हणजे ऑल इंडिया सैनिक स्कूल एंट्रन्स एग्जाम। ज्या पद्धतीने आपण नवोदय विद्यालयाचे जे फॉर्म भरतो त्या पद्धतीनेच या सैनिक स्कूल प्रवेश परीक्षेचे देखील आपल्याला फॉर्म भरणे गरजेचं आहे। अजूनही 5 दिवस आणखी आपल्याकडे वेळ आहे, त्यामुळे 5 दिवसामध्ये आपण आवेदन पत्र भरून घ्यायला हवं। तर आपल्या या आवेदन पत्र भरत असताना कोण कोण भरू शकतो, तर तो विद्यार्थी 4थीत असला तरी चालेल, 5व्या वर्गात असला तरी चालेल, 6वीत असला तरी चालेल, पण हे कोणत्या वर्गात आहे त्यापेक्षा तो किती वर्षाचा आहे म्हणजे वयोगटावर ह्या गोष्टी अवलंबून आहेत। म्हणजे वयोगट हे 10 ते 12 वर्षाच्या दरम्यान त्या पाल्याचं त्या विद्यार्थ्याचं वय असणं खूप गरजेचं आहे। 10 पेक्षा 1 दिवस जरी कमी असेल तरी त्याला फॉर्म अप्लाय करता येणार नाही। 12 वर्षापेक्षा 1 दिवस जरी जास्त असेल तरी त्यांना फॉर्म भरता येणार नाही। त्यामुळे तो मग विद्यार्थी 4थीत असो,
5वीत असो वा 6वीत असो, जर तो विद्यार्थी तो पाल्य 10 ते 12च्या दरम्यान आणि ते 31 जुलैला किती वर्ष होतात त्यावर डिपेंड आहे. आणि फॉर्म आता निघालेले आहे, म्हणजे 30 ऑक्टोबर च्या पूर्वी 30 ऑक्टोबर 2015 च्या पूर्वी जन्म घेणारे सर्व बालक हे सैनिक स्कूल प्रवेश परीक्षेचे फॉर्म भरू शकतात. म्हणजे 10 वर्ष पूर्ण असले पाहिजे आणि 12 वर्षापेक्षा जास्त असता कामा नये. म्हणजे 10 ते 12 वर्ष वयोगटातील कोणताही बालक ही परीक्षा देऊ शकतो. मग तो 4थ्या वर्गात असताना जर समजा ही परीक्षा पात्र झाला तर तो डायरेक्ट त्याचा प्रवेशित कोणता असेल तर 6व्या वर्गामध्ये डायरेक्ट प्रवेशित असेल. 5व्या वर्गात असेल तर तो 6व्या वर्गात, आणि 6व्या वर्गात तो विद्यार्थी असेल आणि ही परीक्षा जर पात्र होत असेल तर त्याला 6व्या वर्गातच आणखी पुन्हा प्रवेश मिळेल. आणि हे सैनिक स्कूल जे परीक्षा आहे हे CBSE बोर्डाशी संलग्नित आहे, म्हणजे सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशनशी संलग्नित आहेत, हे लक्षात घ्यायचं आहे. मग ही सैनिक स्कूल प्रवेश परीक्षा ही 4थी 5वी 6वीतून 6व्या वर्गात आणि 8वीतून 9व्या वर्गात असे 2 पद्धतीने पात्र होऊन आपल्याला तिथे प्रवेश मिळतो. जसं आता RTE 2009 आलेला आहे, त्यामध्ये म्हणजे छाननी पद्धत वगैरे न घेता प्रवेश मिळतो असं आहे. परंतु या वैशिष्ट्यपूर्ण ज्या काही शाळा आहेत त्या शाळेमध्ये मात्र ही प्रवेश परीक्षा पात्र झाल्याशिवाय त्याला प्रवेश मिळत नाही, त्यामुळे ही द्यावं लागते. ओके. त्यानंतर परीक्षा कोण घेते? आता जसं जवाहर नवोदय विद्यालयाची जी परीक्षा आहे ती नवोदय विद्यालय घेते, तर ही जी सैनिक स्कूल प्रवेश परीक्षा आहे ही NTA नावाची एक एजन्सी आहे. NTA म्हणजे नॅशनल टेस्टिंग एजन्सी. याची स्थापना नोव्हेंबर 2017 पासून झालेली आहे. आणि जे नीट किंवा JEE यांच्या ज्या परीक्षा आयोजन ही संस्था करते, NTA ही संस्था करते, तर तीच ही NTA जी एजन्सी आहे, शैक्षणिक एजन्सी आहे, म्हणजे ती आपल्या सैनिक स्कूल प्रवेश परीक्षाचं ऑफलाईन काय ठरवते, ऑफलाईन परीक्षा घेते आणि त्यानुसार मग मेरिट लिस्टनुसार त्या सैनिक स्कूलमध्ये प्रवेश आपल्याला मिळतो. तर नेमकं या परीक्षेचे स्वरूप काय आहे? स्वरूप म्हणजे कसं आहे, परीक्षा कशावर डिपेंड आहे, कोणत्या विषयाचे कोणत्या विषयाला जास्तीत जास्त वेटेज दिलेला आहे आणि कोणकोणत्या विषयाचे प्रश्न त्यामध्ये येतात. तर आपण इयत्ता 6वी गणित खूप महत्त्वाचं आहे. त्यामध्ये 50 प्रश्न असतात आणि एक प्रश्न प्रत्येक प्रश्न हा 3 गुणाचा असतो. म्हणजे 50 त्रिक 150 मार्क्स हे गणितावरच आहे. म्हणजे 300 मार्काचा पेपर आहे तर 150 मार्क्स हे गणितावरच आहेत. त्यामुळे गणितावर जास्तीत जास्त भर या सैनिक स्कूल प्रवेश परीक्षेमध्ये दिलेला आहे. त्यामुळे जो 3ऱ्या-4थ्या वर्गापासून आपल्या विद्यार्थ्यांचं जे बेसिक कन्सेप्ट आहे ते क्लिअर असलं पाहिजे, म्हणजे जेणेकरून तो गणित सोडवू शकेल. आणि सोडवून ते MCQ टाईप असते, परंतु आपल्याला सोडवावं लागते. ते 50 प्रश्न असतात आणि प्रति प्रश्न 3 गुणाचे, म्हणजे 150 मार्काचं वेटेज त्या गणिताला असतो. त्यानंतर सामान्य ज्ञान म्हणजे जनरल नॉलेजचे 25 प्रश्न असतात आणि प्रति प्रश्न हा 2 गुणाचा असतो. म्हणजे 50 मार्काचे सामान्य ज्ञान असते. आणि सामान्य ज्ञान हे खूप सोपं असते, म्हणजे चालू घडामोडीविषयी, त्यासोबतच इतिहास, भूगोल आणि विज्ञान याचे खूप छोटे म्हणजे जे 5व्या वर्गाच्या विद्यार्थ्याच्या काठिण्य पातळी लक्षात घेऊन
तो सामान्य ज्ञान असते. स्पर्धा परीक्षेमधल्या विद्यार्थ्यांचं म्हणजे खूप मोठ्या पद्धतीने काठिण्य पातळी विचारलेल्या जात नाही, तरी पण त्यामध्ये सामान्य ज्ञानाचे 25 प्रश्न असतात आणि प्रति प्रश्न हा 2 गुणाचा असतो. त्यानंतर भाषा. भाषा म्हणजे आता जसं आपण महाराष्ट्रामध्ये राहतो, महाराष्ट्रामध्ये आपली जी राजभाषा आहे ती मराठी आहे. त्यामुळे मराठी भाषेचं जे व्याकरण आहे, मराठी भाषेविषयीचं जे ज्ञान आहे, त्याचे प्रश्न 25 प्रश्न असतात आणि ते व्याकरणावर डिपेंड असते. 25 प्रश्न असतात आणि प्रति प्रश्न हा 2 गुणाचा असतो, म्हणजे 50 मार्क्सचे असतात. आणि रिझनिंग म्हणजे बौद्धिक क्षमता, बौद्धिक क्षमतेवर आधारित 25 प्रश्न असतात. प्रति प्रश्न 2 गुणाचा असतो, म्हणजे 50 मार्क्स. अशा पद्धतीने 125 प्रश्न असतात. क्वेश्चन हा क्यूब आहे. 125 क्वेश्चन असतात आणि किती मार्क्स असतात? 300 मार्क्स असतात. आणि 300 मार्क्स नुसार परीक्षा होते आणि जास्तीत जास्त मेरिट लिस्टनुसार आपल्याला प्रवेश मिळत असतो. आणि मग जसं आपण 12व्या वर्गामध्ये नीट, JEE यासाठी ज्या पद्धतीने कॉलेजेस निवडतो, त्या पद्धतीने इथे शाळा आपल्याला निवडायच्या आहेत. ज्यावेळेस परीक्षा होईल, जेव्हा निकाल लागेल, निकाल लागल्यानंतर तुम्ही ज्या शाळेसाठी प्रिफरन्स द्याल, त्यानुसार त्या शाळेचा जो कटऑफ आहे, त्या शाळेच्या कटऑफनुसार आपली मग तिथे निवड होत असते. तर आपल्या महाराष्ट्रामध्ये सातारा आणि चंद्रपूर हे 2 सैनिकी स्कूल आहेत. बाकी इतर प्रायव्हेट स्कूल आहेत बरेचसे. आता अनुदानित पण 4-5 आणखी महाराष्ट्रामध्ये वाढलेले आहेत, परंतु हे गव्हर्नमेंट आहे. आणि गव्हर्नमेंट सैनिकी स्कूलमध्ये जर आपला विद्यार्थी किंवा आपला पाल्य जर समजा त्याची निवड झाली आणि तो समजा शेतकरी कुटुंबातील असेल आणि त्यांचं जर वार्षिक उत्पन्न 2.5 लाखाच्या जर कमी असेल, तर त्यांना स्कॉलरशिप, शिष्यवृत्ती देखील मिळते. त्यामुळं ही परीक्षा आपल्या ग्रामीण भागातील जे विद्यार्थी आहे, इयत्ता 4थ्या, 5व्या आणि 6व्या वर्गात जे विद्यार्थी शिकत आहेत, त्यांचे फॉर्म आपण स्वतः भरून घेतलं पाहिजे आणि भरून घ्यावं, जेणेकरून त्याची जर समजा निवड झाली तर ते एक प्रकारे देशाच्या सुरक्षेसाठी अधिकारी म्हणून आर्मी, नेव्ही किंवा एअरफोर्समध्ये निवड होण्यासाठी या सैनिक स्कूलमधून विद्यार्थी गेला पाहिजे, हा त्यामागे हेतू आहे. तर त्याची जी परीक्षा आहे, आता जर आपण फॉर्म भरलं तर त्यांची जी परीक्षा होणार आहे ती 5 एप्रिल 2025ला ती परीक्षा होणार आहे. त्यामुळे आपण प्रत्येकाने फॉर्म भरायला हवं. आणि आता जो विद्यार्थी किंवा पाल्य जर 8व्या वर्गामध्ये शिकत असेल आणि त्यांना 9व्या वर्गात जर प्रवेश हवा असेल, तर त्यामध्ये हे विषय आहेत: गणित आहे, विज्ञान आहे, इंग्रजी आहे, सामान्य विज्ञान आहे आणि बुद्धिमत्ता आहे. तर त्याच्यामध्ये जसं 6वीसाठी 125 क्वेश्चन आहे, परंतु 9वीसाठी मात्र 150 प्रश्न आहेत आणि एकूण मार्क्स किती आहेत? तर 400 मार्क्स आहेत आणि त्याच्या मेरिट लिस्टनुसार त्यांची निवड त्या ठिकाणी होते. आता चंद्रपूर सैनिक स्कूलमध्ये मुलींना देखील आता संधी देण्यात आलेली आहे. म्हणजे जसं 90 विद्यार्थ्यांची बॅच आहे, त्यामध्ये 80 मुले आणि 10 मुली असे 90 विद्यार्थी त्यामध्ये घेत असतात. आणि आपल्या विदर्भाचा टक्का अधिकाधिक वाढावा, त्यामुळे अधिकाधिक विद्यार्थी पास व्हावेत आणि परीक्षा द्यावी, यासाठी म्हणून हा व्हिडिओ टाकण्यात आलेला आहे. आणि जेणेकरून बरेच माझ्या मित्रांचे फोन आले, त्यामुळे याविषयी एक व्हिडिओ बनवून आपण यूट्यूबवर अपलोड करावा असं मला वाटलं. त्यामुळे मी हे टाकलेलं आहे. तर त्याची परीक्षा 5 एप्रिल 2025ला आहे आणि या पद्धतीने आपण तयारी करावी, जेणेकरून आपला पाल्याची त्या ठिकाणी चंद्रपूर असो, सातारा असो वा इतरही राज्यामध्ये जर समजा मार्क्स जर चांगले असले, जवळपास
मार्क्स जर चांगले असले 250च्या अबोव जर मार्क्स राहिले तर निवड होण्याची शक्यता अधिकाधिक असते। त्यामुळं त्या दृष्टीनं आपण आवेदन फॉर्म भरावं आणि त्या दृष्टीनं तयारी करावी। आणि याविषयी सैनिक स्कूल प्रवेश परीक्षा याविषयी जर काही अडचण असेल तर माझा हा मोबाईल नंबर आहे आणि या मोबाईल नंबरवर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता। म्हणजे अधिक जर माहिती याविषयी जर हवी असली तर 9765454849 हा माझा मोबाईल नंबर आहे। त्यासोबतच दुसरा एक मोबाईल नंबर आहे 9834236824 हा मोबाईल नंबर आहे। तुम्ही फोन लावून अधिकची माहिती तुम्ही नक्की विचारू शकता। तर अशा पद्धतीने सैनिक स्कूल प्रवेश परीक्षेचे आवेदनपत्र सर्वांनी भरावे असं मला वाटते। आणि काही अडचण आल्यास या नंबरशी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता। ओके, धन्यवाद।